विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण SYBAचा भूगोल स्पेशल विषय 1 महाराष्ट्राचा भूगोल या संबंधी चर्चा करणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल या विषयाचा सिलेबस विषयी चर्चा केली होती. आज आपण पहिल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे महाराष्ट्राची प्रशासकीय रचना. आपल्यासमोर महाराष्ट्राचा नकाशा आहे. त्यामध्ये 6 प्रशासकीय विभाग आणि 36 जिल्हे यांचा समावेश आहे. आजपासून आपण महाराष्ट्राचा भूगोल या विषयाला सुरुवात करणार आहोत. आज आपलं पहिलं प्रकरण पहिलं लेक्चर आहे. लेक्चर सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्राबद्दल काही काय आहे महाराष्ट्र, कसा आहे महाराष्ट्र, अनेक कवींनी अनेक लेखकांनी महाराष्ट्राचं वर्णन केलं आहे. श्रीपाद कृष्ण कोलटकर म्हणतात, बहु असं होतं सुंदर संपन्न की महा, प्रिय आमूचा एक महाराष्ट्र देश हा. अशा प्रकारे अनेक कवींनी महाराष्ट्राचं वर्णन केलं आहे. गोविंदाग्रज म्हणतात, दगडांच्या देशा कणखर देशा राकट देशा, प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा. अशा प्रकारे अनेक कवींनी अनेक लेखकांनी महाराष्ट्राचं वर्णन आपल्या लेखणीद्वारे केलं आहे. अनेक शाहिरांनी आपली लेखणी त्यासाठी तळपली. राजा बढे यांची एक खूप छान कविता की ज्यांनी महाराष्ट्राचं वर्णन करताना जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमथडीच्या तट्टाना या यमुनेचे पाणी पाजा, जय जय महाराष्ट्र माझा. भीतीनं आम्हा मुळी तुझी ही गडगड नाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा, सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी, दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामानं भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. तसा हा माझा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राची जी राज्यभाषा आहे ती मराठी. आपल्या महाराष्ट्राचा आपल्या मराठी भाषेचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे. कारण भारतामध्ये सगळ्यात ऐकायला गोड असणारी भाषा म्हणजे बंगाली आणि त्या खालोखाल असणारी सगळ्यात गोड भाषा म्हणजे मराठी. त्या मराठीचं वर्णन करताना अनेक संतांनी अनेक कवींनी काय म्हटलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. त्याचबरोबर अनेक कवी या मराठीचं वर्णन करतात. लाभले भाग्य आम्हास थोर बोलतो मराठी, झालो खरेच धन्य आज ऐकतो मराठी. अशा प्रकारे आपल्या मराठी भाषेचा या महाराष्ट्राचा अनेक लोकांनी अनेक कवींनी अनेक संतांनी उदो उदो केला आहे व अशा प्रकारे वर्णन केलं आहे. का बरं वर्णन केलं आहे असं, का महाराष्ट्राचं उदो उदो करतायत, काय आहे असं महाराष्ट्रामध्ये, तर हे पहा महाराष्ट्राचं वैभव. हे महाराष्ट्राचं वैभव, ही संत परंपरा ज्ञानेश्वर महाराजांपासून तर गाडगे महाराजांपर्यंत या संतांनी समाजाला जगाला शांततेचा एकतेचा संदेश दिला आहे. वारकरी संप्रदायाच्या आधारे या संतांनी संपूर्ण भारतभर भ्रमण करून एकतेचा शांतीचा समतेचा संदेश दिला आहे. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकारामापर्यंत गाडगे महाराजांपर्यंत तर बहिणाबाईंपर्यंत यांनी समाजासमोर एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. समाजानं कसं वागावं असा एक आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. या महाराष्ट्राचं वैभव आहे की त्यांनी समाजाला जगाला शांतीचा आणि समतेचा संदेश दिला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचं साहित्य, हे महाराष्ट्राचं साहित्य म्हणजे हे महाराष्ट्राचे कवी असतील लेखक असतील यांनी महाराष्ट्राला मराठी भाषेला एक वेगळ्या उंचीपर्यंत नेऊन ठेवलं आहे. एक प्रगल्भता मराठी भाषेला त्यांनी दिली. खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठी साहित्य निर्माण झालेलं आहे. श्रीपाद कृष्ण कोलटकर असतील, आचार्य अत्रे असतील, कुसुमाग्रज, अण्णाभाऊ साठे, साने गुरुजी, केशवसूत, तर विश्वास पाटील
अशा अनेक कवींनी, कवयित्रींनी, लेखकांनी, लेखिकांनी महाराष्ट्राची मराठी भाषा एक वेगळ्या उंचीपर्यंत नेऊन ठेवले. त्या भाषेला एक नवीन झळाळी, नवीन प्रगल्भता त्यांनी देऊ केली. आपल्याला महाराष्ट्राबद्दल बऱ्याच गोष्टींपासून अनभिज्ञ ठेवण्यात आलं, किंबहुना आपण त्या गोष्टींपासून अनभिज्ञ राहिलो. आज कोणत्याही मुलाला, कोणत्याही विद्यार्थ्याला प्रश्न विचारला किंवा त्यांच्या पालकांनाही जरी प्रश्न विचारला की जगात विमानाचा शोध कोणी लावला, तो कोणी छातीठोकपणे सांगेल की राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला आहे. पण तुमच्यापैकी किती जणांना माहीत आहे की विमानाचा शोध हा अमेरिकेतल्या राईट बंधूंनी 1908 साली लावलेला नाही आहे, तर त्यांच्याही आधी 11 वर्ष भारतातील म्हणजेच महाराष्ट्रातील एका मराठी तरुणानं लावलेलं आहे. त्याचं नाव शिवकर बापू तळपदे. मुंबईच्या जुहू बीचवरती या शिवकर बापू तळपदेंनी आपलं विमान जमिनीपासून 1500 फूट उंचीपर्यंत उडवलं आणि तसंच अलबद अगदी जमिनीपर्यंत आणलं. हे पहिलं मानवरहित विमान, म्हणजे आजच्या काळातलं रिमोट कंट्रोलनं चालणारे विमान त्या काळात त्यांनी बनवलं. बरं, हे थोतांड आहे का? ही सांगीवांगी आहे का? नाही. तर हे विमान पाहण्यासाठी भारताचे अनेक दिग्गज नेते, अनेक दिग्गज लोक ते त्या ठिकाणी जमलेले होते. त्यापैकीच एक होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, तसंच महाराजा सयाजीराव शिंदे, हे इत्यादी अनेक लोक हे विमानाचं उड्डाण पाहण्यासाठी आले होते. तुम्हाला भास्कराचार्य हे नाव माहीत असेलच. भौतिकशास्त्रातली शास्त्रज्ञ हे भास्कराचार्य, त्यांनी विमान बनवण्याच्या 500 पद्धती सांगितल्यात. म्हणजेच 500 प्रकारचं विमान बनवता येऊ शकतं, हे त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे. त्याचप्रमाणे भारतामध्ये जी 1857 साली पहिली रेल्वे धावली, ती मुंबई ते ठाणे या 33 किलोमीटरच्या दरम्यान धावली. 75 मिनिटांचा कालावधी त्या रेल्वेला धावायला लागला होता. परंतु एक अशी गोष्ट आहे. त्याबरोबर महाराष्ट्रामध्ये काय काय आणखीन, तर महाराष्ट्रामध्ये जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहे, निगोदचं रांजण खळगं आहे की ज्याची अतिशय जगप्रसिद्ध असं रांजण खळगं, आणि घागरीसाठी, मळगंगा देवीच्या घागरीसाठी अशी प्रसिद्ध असं ते एक ठिकाण आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये म्हणजेच आशियामध्ये पहिला सहकारी साखर कारखाना जो निर्माण झाला तो लोणी या ठिकाणी, प्रवरानगर लोणी या ठिकाणी निर्माण झाला. तसंच आपण पाहतो की पूर्ण जगामध्ये मंदिरांसाठी खांब असतात, परंतु महाराष्ट्रामध्ये असं एकमेव मंदिर आहे की ते मंदिर खांबासाठी बांधलं. आपल्या नेवाशातील संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर, ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं निर्माण झालं, अशा या ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये खांबासाठी मंदिर बांधलेलं. म्हणजे त्या खांबाचं नाव आहे पैस खांब. या खांबाला टेकून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लेखणीबद्ध केली. असं ती मंदिर आहे, ते खांबासाठी प्रसिद्ध आहे. नंतर भारतात एकमेव असणारं मोहनीराज मंदिर, ते याच महाराष्ट्रातील म्हणजेच नेवाशातील. तसंच लोणारचं सरोवर आहे की जे एक प्रमुख खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, ते महाराष्ट्रामध्ये आहे. हे आणि इतर अशा अनेक प्रकारचे आश्चर्य असतील, महत्त्वाचे काही बाबी असतील, त्या महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे. या महाराष्ट्राची माती काही निराळीच आहे, या महाराष्ट्राचा गंध काही निराळाच आहे, आणि या महाराष्ट्राची महती ही देखील काही निराळीच आहे. चला तर मग आपण प्रकरणाला सुरुवात करूया. प्रकरणाचं नाव आहे महाराष्ट्राची प्रशासकीय रचना, आणि त्यामध्ये आपण आज मुद्दा पाहणार आहोत महाराष्ट्राची ऐतिहासिक आणि राजकीय पार्श्वभूमी. आचार्य अत्रे यांनी महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल सांगितलं आहे की माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे, बाकी राज्यांना फक्त भूगोल आहे. मग काय इतिहास आहे माझ्या महाराष्ट्राला? तर पहा, पौराणिक ग्रंथामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख आहे. रामायण, महाभारत इत्यादी ग्रंथ जर तुम्ही अभ्यासले असतील, त्यांचा अभ्यास केला असेल, तर अनेक ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्राचा उल्लेख येईल. रामायणामध्ये ज्यावेळेस सीतामाई, राम असतील, लक्ष्मण असतील, हे ज्यावेळेस वनवासाला होते, तर त्यांनी
नाशिक येथील पंचवटी या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. आणि त्यामुळे नाशिकचा म्हणजेच महाराष्ट्राचा उल्लेख त्या रामायणामध्ये आला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांचा म्हणजेच नेवाशातील प्रवरासंगम असेल, सुरेगाव असेल, भालगाव असेल, टोका असेल, असे अनेक ठिकाणी या ठिकाणांचा उल्लेख त्या ग्रंथामध्ये आला आहे. म्हणजे आपण आजही पाहू शकतो की अशा जी गोदावरी नदीकाठी श्रीरामांचं वास्तव्य होतं किंवा रामायणामध्ये यांचा उल्लेख आला आहे, त्या उल्लेखावरूनच त्या गावांची नावं ठेवलेली आहे. तसंच महाभारतामध्ये जर आपण पाहिलं तर श्रीकृष्ण जे आहेत त्या श्रीकृष्णाचं सासर हे महाराष्ट्रातील होतं, महाराष्ट्रातील विदर्भाचं होतं. रुक्मिणी ही विदर्भाची राजकन्या होती. तसे अनेक पुराणामध्ये, अनेक ग्रंथांमध्ये, पौराणिक ग्रंथामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख आलेला आहे. पूर्वी दंडकारण्य या नावानं हा भाग ओळखला जायचा. नंतर अनेक बौद्ध ग्रंथामध्ये देखील रामायणाचा महाराष्ट्राचा उल्लेख आलेला आहे. तसंच अनेक चिनी प्रवासी, जागतिक प्रवासी, तर पहिला जो चिनी प्रवासी भारतात आला होता त्याचं नाव युआन श्वांग, हा देखील महाराष्ट्रामध्ये येऊन त्याने आपल्या ग्रंथामध्ये महाराष्ट्राबद्दलचं वर्णन दिलेलं आहे. युआन श्वांग हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आला आणि त्यानं नोंद केली ते म्हणजे अशी की मराठी स्वाभिमानी आहेत. त्यांनी इथल्या लोकांचं वर्णन केलं आहे. काय वर्णन केलं आहे तर मराठी स्वाभिमानी आहेत, शूर आहेत, शत्रूला कल्पना देऊन सावध करतात व मग सूड उगवतात, उपकारकर्त्याबद्दल कृतज्ञ असतात, आपल्याला दुखविणाऱ्याचा, अपमान करणाऱ्याचा जीव धोक्यात घालूनही ते बदला घेतात, शरणागताला प्राणपणाने सहाय्य करतात, इत्यादी उद्गार किंवा वर्णन त्यानं आपल्या ग्रंथामध्ये करून ठेवलं आहे. तसंच आता जर आपण अगदी पुराव्यानिशी पाहिलं तर महाराष्ट्राचा इतिहास इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकांपासून उपलब्ध आहे. म्हणजे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून महाराष्ट्राचा इतिहास हा लेखणीबद्ध म्हणा, शिलालेख असेल, ताम्रलेख असेल किंवा काही पुराव्यानिशी आपल्याला सापडतो. पण आपण जर विचार केला तर जोर्वे आणि नेवासा या ठिकाणी जे उत्खनन झालं आहे महाराष्ट्रामध्ये, ते उत्खनन किंवा त्या उत्खननामध्ये सापडलेली घरं असतील, वस्तू असतील, भांडीकुंडे असतील, यांचा ताळमेळ किंवा यांची जर कालगणना केली तर ते थेट हडप्पाकालीन संस्कृतीशी त्यांची कालगणना होऊ शकते किंवा त्या काळातील किंवा त्या समकालीन अशा असणाऱ्या ज्या वस्तू आपल्याला सापडल्यात, म्हणजे त्या काळातही, हडप्पाकालीन काळातही या महाराष्ट्रामध्ये लोकवस्ती होती, नागरीकरण झालेलं होतं, असं त्याचा पुरावा आहे. तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायचं आहे की ऐतिहासिक आणि राजकीय पार्श्वभूमी म्हणजेच इतिहासात कोणकोणत्या राजांची सत्ता, राजकीय घराण्यांची सत्ता, साम्राज्य या महाराष्ट्रावरती होतं आणि कशी ती पार्श्वभूमी आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर महाराष्ट्रावरती मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, देवगिरीची यादव असतील, अल्लाउद्दीन खिलजी, पोर्तुगीज, मोगल, मराठा, तर इंग्रजपर्यंत इत्यादी अनेक राजांनी, अनेक राजघराण्यांनी महाराष्ट्रावरती राज्य गाजवलं आहे, साम्राज्य केलं आहे. तर आपण सुरुवात करूया मौर्यांपासून. तर मौर्य हे साम्राज्य हे प्राचीन जगाच्या इतिहासातील एक प्रमुख असं साम्राज्य होतं. भारतीय इतिहासातील सगळ्यात मोठं साम्राज्य होतं. आपण पाहू शकता की जो गडद निळा रंग आहे तो मौर्यांचा प्रमुख साम्राज्य किंवा त्यांच्या आधिपत्याखाली असणारा प्रमुख जो घटक भूभाग होता तो आहे. आणि जो फिकट निळा रंग दिसतोय तो म्हणजे या मौर्यांच्या आधिपत्याखाली असणारे जे मांडलिक राजे होते त्यांचा आहे. म्हणजे श्रीलंका असेल, इकडं म्यानमार असेल, थेट पाकिस्तान, इराण, अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत लागलेलं हे मौर्यांचं साम्राज्य हे त्या काळात होतं. त्यांचा कालखंड होता इसवी सन पूर्व 321 ते इसवी सन पूर्व 185 इतका. तर चंद्रगुप्त मौर्य हे या मौर्य साम्राज्याचे संस्थापक होते. तर सम्राट अशोक या साम्राज्यातील सगळ्यात प्रमुख असे शासक होते. नंतर सातवाहन कालखंड. सातवाहन कालखंड जो होता, या सातवाहन कालखंड हा इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 220 या कालखंडातील होता. यांनी पूर्ण दख्खनच्या पठारावरती राज्य केलं. त्यांची राजधानी होती प्रतिष्ठान, म्हणजेच आजचं पैठण, महाराष्ट्रातील पैठण. त्यांचं महाराष्ट्राबरोबर इतरही राज्यावरती वर्चस्व होतं. आंध्र असतील, कर्नाटक असेल, इत्यादी राज्यामध्ये देखील त्यांचं वर्चस्व होतं किंवा आधिपत्य होतं. नंतर वाकाटक हे देखील प्राचीन भारतातील एक महत्त्वाचं, बलाढ्य आणि समृद्ध असं राज्य होतं, साम्राज्य होतं. त्यांची सत्ता भारतामध्ये इसवी सन 250 ते इसवी सन 500 म्हणजे या 250 वर्षाच्या कालखंडामध्ये वाकाटक यांचं राज्य महाराष्ट्रावरती होतं.
नंतर चालुक्य, तुम्हाला माहिती आहे बदामीचे चालुक्य हे कर्नाटकमध्ये जे बदामी नावाचं ठिकाण आहे, या ठिकाणी त्यांची राजधानी होती. आणि महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडूचा काही भाग, केरळाचा काही भाग, ओरिसाचा काही भाग, गुजरातचा काही भाग, गोवा इत्यादी प्रदेशावरती या चालुक्यांचं राज्य होतं. यांचं राज्य इसवी सन 543 पासून इसवी सन 753पर्यंत महाराष्ट्रावरती या चालुक्यांचं राज्य होतं. ते महाराष्ट्रावरती राज्यकर्ते होते. नंतर राष्ट्रकूट, इसवी सन 753 ते 982 या कालखंडादरम्यान राष्ट्रकूटांची राज्यव्यवस्था भारतावरती होती, म्हणजेच महाराष्ट्रावरती होती. नंतर देवगिरीचे यादव, याच देवगिरी यांच्या यादवाच्या काळामध्ये महाराष्ट्राला एक सोन्याचे दिवस आले म्हणू, किंवा महाराष्ट्राला एक नवी झळाळी आली म्हणू. ही जी मराठी भाषा आहे ती याच देवगिरीच्या यादवांच्या काळामध्ये उदयास आली किंवा ती विकसित पावली. तुम्हाला माहिती आहे देवगिरीचे यादव यांची जी राजभाषा होती ती प्राकृत होती. याच कालखंडामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी नेवासा येथे ज्ञानेश्वरीची रचना केली आणि यांच्याच काळामध्ये खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा विकास, उदय यांच्या काळामध्ये झाला होता. नंतर मुघल साम्राज्य, तुम्हाला माहिती आहे की देवगिरीचे जे यादव होते त्यांची राजधानी आजचा जो देवगिरी किल्ला आहे त्या ठिकाणी त्यांची राजधानी होती. नंतर शेवटचा जो राजा होता कृष्णदेवराय, यावरती जो अल्लाउद्दीन खिलजी आहे यांनी आक्रमण करून त्यांचं राज्य हे जेरीस मिळवलं होतं, त्यांचा पराभव केला होता. आणि तिथून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रावरती यवनी सत्तांचं, परकीयांचं आक्रमण झालं आणि परकीय राज्यसत्ता ही महाराष्ट्रावरती यायला लागली. नंतर मुघल होते. मुघलांनी जवळपास भारताचा संपूर्ण प्रदेश त्यांनी व्यापलेला होता. तुम्ही हिरवा रंग पाहू शकता की जेवढा हिरवा रंग आहे तेवढा मुघल साम्राज्याचा आहे. 16व्या शतकामध्ये हे मुघल साम्राज्य भारतामध्ये स्थापन झालं. बाबरानं भारतामध्ये येऊन हे साम्राज्य स्थापन केलं. अकबर याच्या काळामध्ये तर या जे साम्राज्य होतं या साम्राज्याला अगदी सोन्याचे दिवस म्हणजे अति उंचीवरती हे राज्य येऊन पोहोचलेलं होतं. इसवी सन 1700च्या सुमारास हे साम्राज्य अगदी उत्कर्षाच्या सीमेला होतं. म्हणजेच हा जो आजचा हिरवा रंग दिसतोय, ह्या हिरवा रंग म्हणजे भारतातील पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, इकडे बांगलादेश असतील, श्रीलंका असेल, वरती थेट इराणपर्यंत, कंधारपर्यंत या क्षेत्रावरती या मुघलांचं साम्राज्य होतं. म्हणजेच महाराष्ट्रावरती देखील या मुघलांचं साम्राज्य होतं. तर हे साम्राज्य कुठून होतं तर अगदी 16व्या शतकापासून तर 1858 साली ब्रिटिशांनी जो मुघलांचा शेवटचा बादशाह होता बहादूर शाह जफर याचा पराभव करेपर्यंत भारतावरती मुघलांचं राज्य होतं, म्हणजेच महाराष्ट्रावरती देखील. नंतर सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राचा धगधगता इतिहास, महाराष्ट्राचा स्वाभिमान ते म्हणजे मराठ्यांचं साम्राज्य. छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य हा म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात गौरवपूर्ण, गौरवशाली, वैभवशाली असा इतिहास म्हणजे मराठा साम्राज्य. मराठा साम्राज्य हे इसवी सन 1674 ते इसवी सन 1818 या दरम्यान भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात होतं. याचा परमोच्च बिंदू म्हणजे ज्यावेळेस सगळ्यात उंचीवरती, शिखरावरती ज्यावेळेस हे मराठा साम्राज्य होतं, त्यावेळी या मराठा साम्राज्याने आशियाचा खूप मोठा भूभाग व्यापला होता. तुम्ही अनेक वेळेस ऐकलं असेल की अटके पार झेंडे रोविले. अटक हे अफगाणिस्तानमधलं प्रांत आहे. तर त्या अटक या प्रांतापर्यंत मराठी साम्राज्याचा विस्तार झालेला होता. शिवाजी महाराजांनी इसवी सन 1645 विजापूर राज्यातून, म्हणजे विजापूरचे हे एक सरदार होते, त्यांचे वडील शहाजी महाराज, आणि पुणे ही जहागिरी म्हणजे पुणा हे देखील जो भाग होता तो विजापुरांच्या अखत्यारीत होता. या पुण्याच्या जहागीरदार म्हणून शिवाजी महाराजांकडे ती जहागिरी आलेली होती. तर त्या राज्यातून त्यांनी पुण्याजवळील तोरणा किल्ला जो होता तो तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं होतं आणि स्वराज्याची स्थापना केली होती. तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्रामध्ये किंवा ज्या मराठी सत्तेनं, मराठी साम्राज्यानं भारताचा म्हणजेच आशिया खंडाचा किती मोठा भूभाग व्यापला होता. जो भगवा रंग तुम्ही समोर पाहताय तो रंग सगळा हा मराठा साम्राज्याचा आहे. त्यानंतर
शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, महाराणी ताराबाई असतील, शाहू महाराज असतील, इत्यादी अनेकांनी, त्यांपासून तर थेट पेशव्यांपर्यंत हे मराठा साम्राज्य अगदी विस्तारत विस्तारत गेलं होतं. तर जो मराठी साम्राज्याचा जो शेवटचा पेशवा होता म्हणजे महाराणी ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यानंतर महाराष्ट्रातील सत्तेचे राजकारण किंवा जे सूत्र होतं ते पेशव्यांच्या काळामध्ये गेलं. म्हणजे जे पेशवे जे होते ते मराठी साम्राज्याचे, मराठी सत्तेचे पंतप्रधान होते, प्रमुख प्रधान होते, त्यांच्याकडे मराठी सत्तेचं समीकरण गेलं. म्हणजेच जो पहिला पेशवा होता बाळाजी विश्वनाथ भट्ट यांच्याकडं खऱ्या अर्थानं मराठी सत्ता ही केंद्रित झालेली होती. त्यानंतर मग बाजीराव पेशवे असतील, नानासाहेब पेशवे असतील, माधवराव पेशवे असतील, नारायणराव पेशवे असतील, रघुनाथराव पेशवे असतील, नंतर त्यांचा मुलगा नारायणराव पेशवे असतील, यांच्याकडे ही सत्ता हळूहळू जात होती. इसवी सन 1818ला मराठी सत्तेचा अस्त झाला. त्यावेळेस जो पेशवा होता नारायणराव पेशवे आणि त्यांचे सहकारी तात्या टोपे यांना कैद करून मराठी सत्तेचा या ठिकाणी अस्त झाला होता. महाराष्ट्रामध्ये अनेकही काही लोकांच्या सत्ता होत्या, काही साम्राज्याच्या सत्ता होत्या. अलाउद्दीन खिलजी असतील, महम्मद घोरी असेल, विजयनगरचा आदिलशाह असेल, हैदराबादचा निजाम असेल, डच असतील, पोर्तुगीज असतील आणि सगळ्यात शेवटी इंग्रज. म्हणजे महाराष्ट्रावरती सन 1818 पासून इंग्रजांची सत्ता सुरू झाली होती. मग स्वातंत्र्य लढा सन 1818ला मराठेशाहीचा अस्त झाला आणि भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये इंग्रज राजवट सुरू झाली. अत्यंत क्रूर आणि गुलामगिरीची अशी वागणूक होती. त्यांची जी साम्राज्य होतं ते मुळातच लुटेरियम, म्हणजे आपण त्यांना म्हणतो की जे लुटायला आले होते त्या लुटारूंचंही साम्राज्य होतं आणि त्यांनी महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणामध्ये उद्ध्वस्त केलं. मग याच त्यांच्या अत्याचाराला कंटाळून सन 1857ला संपूर्ण भारतामध्ये एक स्वातंत्र्य संग्राम झाला, स्वातंत्र्य समर झालं. मंगल पांडे या क्रांतिकारानं या स्वातंत्र्य समराची थेणगी पेटवली आणि संपूर्ण भारतभर हा जो स्वातंत्र्य लढा आहे तो सुरू झाला. म्हणजे तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल की संपूर्ण भारतामध्ये कितीतरी इंग्रज अधिकारी होते, परंतु ज्यावेळेस स्वातंत्र्य 1857चा उठाव झाला, लढा झाला, त्या लढ्यानंतर फक्त 73 इंग्रज सैनिक भारतामध्ये जिवंत वाचले होते. आणि हळूहळू पुढे नंतर काही महाराष्ट्रातील गद्दार असतील त्या लोकांनी त्या इंग्रजांना सहकार्य करून पुन्हा इंग्रजांची सत्ता भारतावरती लागू झाली होती. तर या स्वातंत्र्य समरात देखील अनेक मराठी क्रांतिकारांनी, महाराष्ट्रीय क्रांतिकारांनी सहभाग घेतला होता. तुम्हाला माहिती आहे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके असतील, उमाजी नाईक असतील, अशा अनेक लोकांनी या लढ्यामध्ये स्वातंत्र्य समरामध्ये सहभाग घेतला होता. अनेक जहाल नेते असतील, मवाळ नेते असतील, त्यांनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपलं मोलाचं योगदान देऊन महाराष्ट्र म्हणजेच भारत स्वतंत्र करण्यासाठी आपली आयुष्य खर्ची केलं होतं. ते कोणकोणते होते नेते तर आपण पहा, आद्य क्रांतिकार वासुदेव बळवंत फडके असतील, उमाजी नाईक असतील, तात्या टोपे असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असेल, टिळक असतील, आगरकर असतील, शाहू महाराज असतील, गोखले असतील, अशा प्रकारचे एक ना अनेक क्रांतिकारक, जहाळ आणि मवाळ अशा प्रकारचे अनेक क्रांतिकारक या महाराष्ट्र भूमीनं देशाला दिले आणि यांच्या अथक प्रयत्नानंतर शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. भारत स्वतंत्र झाला त्यानंतर महाराष्ट्रावरती म्हणजे महाराष्ट्र हे द्विभाषिक राज्याची स्थापना झाली होती. गुजरात आणि महाराष्ट्र अशा संयुक्त एक महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. आणि मग त्यानंतर महाराष्ट्रीय जनतेनं आंदोलन केलं की मुंबईसहित संयुक्त महाराष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी अनेक आंदोलनं महाराष्ट्रामध्ये सुरू झालं. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मोरारजी देसाई यांचं सरकार होतं, म्हणजे ते मुख्यमंत्री होते. त्यावेळी जे संयुक्त महाराष्ट्र आंदोलन सुरू झालं की सर्व मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचं भाषावार प्रांतरचनेच्या आधारावरती एक राज्य स्थापन करण्यासाठी आलेल्या आंदोलनाला संयुक्त महाराष्ट्र आंदोलन किंवा चळवळ असे म्हणतात. ही चळवळ स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झाली आणि 1 मे 1960ला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर ती समाप्त झाली. म्हणजे 1950 ते 1960 या काळामधील
महाराष्ट्रातील हे सर्वात व्यापक असं जन आंदोलन होतं आणि त्यात एकूण 105 लोकांनी आपला बळी दिला, ते हुतात्मा झाले, पोलिसांच्या गोळीबारामध्ये ते मृत्युमुखी पडले. म्हणजे मराठी भाषा बोलता येणाऱ्या सर्वांना एकाच राज्यामध्ये असायला हवं, राहायला हवं, किंवा त्यांना एकच असा भूप्रदेश, एकच असं राज्य देण्यात यावं, ही मागणी अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून जोर धरलेली होती. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील द्विभाषिक राज्याची स्थापना झाली. त्यामध्ये त्या कालखंडामध्ये 2 मुख्यमंत्री होते. एक मुख्यमंत्री म्हणजे पहिले मुख्यमंत्री जे होते ते बाळ गंगाधर खेर आणि दुसरे मुख्यमंत्री जे होते मोरारजी देसाई. या 2 मुख्यमंत्र्यांनी 1947 ते 1960 या कालावधीमध्ये आपला राज्यकारभार पाहिला होता, राज्यव्यवस्था त्यांनी केली होती. परंतु ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राची चळवळ महाराष्ट्रामध्ये उभं राहिली होती, त्या काळी आणि ती चळवळ ज्यावेळेस म्हणजे अत्यंत उग्र अशा स्वरूपाची होती, त्यावेळी मोरारजी देसाई यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं. त्यावेळी 105 जणांचा बळी या आंदोलनामध्ये गेला होता. ते आपण आजही पाहतो की हुतात्मा स्मारक महाराष्ट्रामध्ये आहे. ते 105 लोकांचा बळी गेल्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये म्हणजे जो आजचा महाराष्ट्र जो आहे, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हा 1 मे 1960 रोजी निर्माण झाला. आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांपासून तर आज म्हणजे 24वे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्यापर्यंत महाराष्ट्राची राजकारणाची धुरा या मुख्यमंत्र्यांनी पेलेली असतील. मग यामध्ये अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. शरद पवार असतील, अशोकराव चव्हाण असतील, शंकरराव चव्हाण असतील, विलासराव देशमुख असतील, गोपीनाथ मुंडे असतील, अशा प्रकारे एक ना अनेक असे 24 मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा सांभाळली. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत 2 वेळेस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. तर अशा प्रकारचा हा आधुनिक महाराष्ट्र आज आहे. म्हणजे थेट मौर्य काळापासून तर आजच्या उद्धवजींच्या सरकारापर्यंत अशा प्रकारची ही राजकीय पार्श्वभूमी महाराष्ट्राची आहे. तर अशा प्रकारे हे महाराष्ट्राची ऐतिहासिक आणि राजकीय पार्श्वभूमी आपण या पाहिली. पुढील लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान, त्याचबरोबर महाराष्ट्राला लागून असणाऱ्या इतर राज्यांच्या सीमा आणि महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग याबद्दल आपण पुढील लेक्चरमध्ये त्याची चर्चा करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पाठवा. जे कोणी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील अशा विद्यार्थ्यांनाही हा व्हिडिओ पाठवा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आजपासून आपले लेक्चर दररोज पडत जातील. लेक्चर पडल्यानंतर आपल्याला ते कळावं म्हणून चॅनल सबस्क्राईब करणं आणि ती बेल आयकॉनवरती क्लिक करणं हे अत्यंत गरजेचं